तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बेळगावला गेलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले। त्यांनी सीमावासियांचं म्हणणं ऐकलं पाहिजे असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलंय। डीसीएम आणि सीएम बेळगावला गेले पाहिजेत। शिंदेंनी कधी बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बेळगावात जाऊन मी वारंवार सांगत आलोय, एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना, चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता। पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही। तर या संदर्भात या संपूर्ण घडामोडींवर आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्यासोबत। प्रताप, आज महाराष्ट्र एकीकरणचं महाअधिवेशन होणार आहे बेळगावमध्ये, तुम्ही स्वतः बेळगावमध्ये आहात, त्या ठिकाणी कशा प्रकारे सुरक्षा आहे? कानडी सरकारकडून मराठी भाषिकांची दडपशाही करण्यात येते। एकीकडे कर्नाटक सरकारचं अधिवेशन 11च्या सुमारास सुरू होईल आणि त्याच वेळेला आपण पाहतो की या संभाजी महाराज चौकामध्ये आपण पाहतो की मराठी भाषिक या ठिकाणी येऊन एल्गार करण्यासाठी दाखल होतील। पण तत्पूर्वी आपण पाहतो की कानडी जे पोलीस आहेत ते मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन थांबलेले आहेत। ते एकूणच आपण पाहतो की मराठी भाषिक जे आंदोलक आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते या ठिकाणी पोहोचू नये अशी सर्वस्वी व्यवस्था त्यांनी केलेली आहे। एकूणच आपण पाहतो की प्रत्येकाला नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर तुम्ही पोलीस प्रशासनाला कल्पना द्यावी लागेल अशा प्रकारची सुद्धा माहिती दिलेली आहे। एकूणच आपण पाहतो की दडपशाही जी असते ती बेळगावमधील मराठी भाषिक गेल्या अनेक वर्षापासून अनुभवतोय। पण यापूर्वी आपण पाहतो की महामेळाव्याला शर्ती ठेवून या ठिकाणी परवानगी दिली जायची, पण आता मात्र या महामेळाव्याला परवानगी देखील देण्यात आलेली नाहीये। सर्व परवानग्या फेटाळण्यात आलेल्या आहेत। त्याचमुळे आपण पाहतो की 5 ठिकाणी बेळगावमधले जे ठिकाण दिलं होती त्यापैकी संभाजी महाराज चौकात आम्ही येणार अशा प्रकारची भूमिका मराठी भाषिकांनी घेतलेली आहे। अवघ्या काही वेळेतच या ठिकाणी हे सर्वजण येतील। पण आपण पाहतो की महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावलेला आहे आणि मराठी भाषिक किंवा मराठी नेते या ठिकाणी येणार नाही त्याची पूर्ण तयारी जी आहे ती कर्नाटक प्रशासनाने केलेली आहे। म्हणजेच आजचा महामेळावा काही केल्या होऊ द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकार या संदर्भात काय गांभीर्याने पाहणार आहे, बघणार आहे। नक्कीच प्रताप, तर कानडी सरकारने जरी परवानगी नाकारलेली असली तरी मराठी भाषिक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।